राहुरी तालुक्यातील चिकलठाण येथील जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थी यांना सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यात विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। यामध्ये 50 मीटर धावणे छोटा गट यात प्रांजल भारत काळनर हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर मुलांचा मोठा गट कबड्डीत द्वितीय क्रमांक मिळवला आहे। त्यामुळे जिल्हाभरातून चिकलठाण कौतुक करण्यात येत आहे। यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अल्ताफ शेख, शिक्षणप्रेमी आबासाहेब काळनर, संतोष काळनर, दत्तू काळनर, संजय डोलनर, आदिक डोलनर, सुभाष बाचकर, महादू काळनर, वैयक्तिक प्रशिक्षक जमीर सय्यद, भारत काळनर, शाळेचे मुख्याध्यापक विष्णू खामकर सर, नामदेव दातीर सर, राजाराम काकडे, योगेश सारोक्ते सर, संतोष गाडेकर, सोन्याबापू आंबेकर, रान पाटील बाचकर, सतीश काळनर, पिरण सय्यद, दिलशाद सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले। यावेळी जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी विलासराव साठे सर यांनी स्पर्धेसंदर्भातली माहिती दिली। प्रतिनिधी जमीर सय्यद, सार्वमंथन न्यूज, महाराष्ट्र, चिकलठाण, राहुरी। जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक अहिल्यानगर यांच्या वतीनं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्व तालुक्यातील जे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकामधून जे विद्यार्थी निवड केलेली होती त्यांची स्पर्धा आपण इथे त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलामध्ये आयोजित केलेली होती। काल त्याचं औपचारिक उद्घाटन माननीय शिक्षणाधिकारी महोदय श्री भास्कर पाटील साहेब यांच्या हस्ते इथे झाले आणि जिल्हाभरातून वेगवेगळ्या शाळांमधून ग्रामीण भागातील जे विद्यार्थी विजेते म्हणून इथं आलेले होते त्यांच्या मोठ्या उत्साहात ही स्पर्धा आपण इथं संपन्न केलेली आहे। त्याच्यामध्ये लहान गट आणि मोठा गट, त्याचबरोबर सामूहिक आणि वैयक्तिक स्पर्धा असे 2 प्रकार त्यामध्ये होते। अतिशय उत्साहाच्या वातावरणात या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तर शाळा स्तरांवर आमच्याकडे कुठलाही क्रीडा शिक्षक किंवा कोच असा उपलब्ध नसतो, परंतु आमच्या शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि त्यातून एकलव्याप्रमाणे या विद्यार्थ्यांनी आपली केलेली साधना याचं प्रत्यंतर या मैदानी स्पर्धांमधून निर्माण झालेलं आहे। मिशन आरंभसारख्या बौद्धिक स्पर्धांमध्ये जशी मुलं चमकतात तसेच मैदानसुद्धा गाजवणारे आमचे हे चिमुकले विद्यार्थी आहेत। त्या सर्वांचं स्वागत इथं उपस्थित असणारे शिक्षक, पालक आणि वेगवेगळे क्रीडाप्रेमी जे आहेत त्यांनी केलेलं होतं। या सर्वांना आपण शुभेच्छा देऊयात। या स्पर्धेमध्ये धावणे, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, कबड्डी, खो खो अशा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये त्यांचं नैपुण्य आपल्याला दिसून आलेलं आहे। या मुलांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहावी आणि त्यांच्यामध्ये सांघिक भावना, एकजुटीची भावना आणि निर्णय क्षमता वाढीस लागावी या हेतूने या स्पर्धा सुरू करण्यात आल्या होत्या आणि ह्या सर्व स्पर्धांचा उपक्रम पाहिला असता त्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी झालो अशी भावना या क्षणी माझी आहे। धन्यवाद।